सरबत करायला चालू आहे बघा. आज दुपारचाच बघा. लिंबू बिंबू साखर लाईट आता आली. फ्रीजमध्ये पाणी ठेवलंय व्हायचं गार. फ्रीजरमध्ये ठेवले आहे ना. बाहेर आले जरा भेटायला लोक. पत्रकार साहेब आलेत कोल्हापूरवरनं. कणगी घेतली आपण आज. कणगी घेतली बघा. एक कणगीची गाडीच कणगीची मागवली आहे बघा. आटपाडीवर बघा टुलटेकची गाडीच मागवली आहे. हे आता आहे घेतल्या कणगी दोघांनी पलीकडे साईडला कणगी घेऊन ठेवली आहे. ह्यांना म्हणलं सरबत करायचं आला जरा थांबून जावा. हे आल्यात दादा बघा कोल्हापूरवरनं. कोल्हापूरच ना. कोल्हापूरचे पत्रकार शिवराज धनवडे दादा पत्रकार आहेत बघा कोल्हापूरवरनं. पंढरपूरला गेलता का इकडं? नाही तुमच्याकडे खास आले मी नाही इकडे काल गेलता कधी? काल जतला गेलो. जतवर नाही असं रात्री पंढरपूर मुक्कामपूर इकडे आलो. होय. रस्ता कसा आहे आपला? रस्ता तर तुमचा ते शिकते तुमच्याकडे हायवे आहे आपलं डायरेक्ट. आमच्याकडे हायवे कुठं तर असं पंढरपूर साईडला. आपला व्हिडिओ नंतर करू की आपली चर्चा करायची. हा ते करू घे. माझा ब्लॉग असते आपला. हा ही ब्लॉग असते आपला. खास तुमचा मला युट्यूबवर तुमचं बघितलं आहे. हा हा. खरं तुमचं शेती करून तुम्ही ह्या धंद्यामध्ये उतरला म्हणजे तुम्हाला आवड आहे का आपलं म्हणजे काय असं वाटलं का लगेच कॅमेरा ऑन द कॅमेरा चालूच. ईडी बिड काय नसते. कमेंट तुम्हाला करतोय मी. हो येते फेसबुकला तुमची. येते ना. हो युवराज धनवडे पत्रकार म्हणून असते कमेंट तुमची. मी करतोय फेसबुकला असते मी बघितलंय. हे माझे मित्र बाजीराव पाटील. होय. ते पण तरुण भारतचा पत्रकार आहे. हा हा. आणि मी राधानगरी तालुक्याला पुणे तालुका प्रतिनिधी काम करतो. गेली 34 वर्षे मी ह्या पत्रकारिता आहे. होय. पण आमच्याकडे भाग असा आणि तुमच्या भागाचा लय फरक आहे. आपल्याकडे कसं आहे तुमच्याकडे एवढं पाणी भरपूर ऊन लागत नाही एवढं. पाणी भरपूर. आमच्याकडे बघा कसं आता बाहेर उन्हाळ्यात बघूसं वाटत नाही. तुमच्याकडे पाण्याचा काही सोर्स नाही ना. पाणी नाही लय अपघात चालू आहे. काळामुळे धरण आटायची तरी तळा येतं म्हणून बरं एवढं. आमच्याकडे 4 धरणं आहेत मोठी मोठी पाण्याची. 28 TMC धरण आहे काळामुळे. राधानगरी 7 TMC आहे. तुळशी धरण 3 TMC. परत लय पाणी 3 TMC. असा सगळा पाण्याचा हा राधान तालुक्याचा मेन हे आहे. त्या भागात एवढा दुष्काळ जाणवत नाही. हे वाटतच नाही आयुष्यात. तिकडं दुपार जरी चाललं तरी गार हवा येते आणि इकडं अशा झळा मारते द्या. 1977ला केव्हा दुष्काळ पडला असं म्हणतात. मग काय म्हणजे ते पाणी होतं फक्त झऱ्याचंच पाणी मिळायचं. रात्रभर लोक अशी खंदीर घेऊन अशी झऱ्याला जाऊन बसायची. आता जार पाणी भरायची. आता जार मधलं फेरावी. आता जार मध्ये नाही घरात सोय केली. पाण्याची स्कीम शेताला गेली तिथनं चावी तोडायची घरात जाऊन किचन कट्टे मधलं बाहेर फिल्टरचं टिफिन. पहिलं विहिरीचं पाणी प्यायची लोक. आता विहिरीच म्हणलं नग म्हणती ती लगे म्हणती ती काय तर सर्दी होईल. फ्रीज मधलं पाणी फिल्टरचं. काय दादा मग बरं आहे का? कुठं गाड्या जाते त्या? लांब जाते त्या इकडे खाली पंढरपूर लातूर बार्शी. तर यांचं बघा टुलटेक इंडस्ट्रीज आहे बघा आटपडीत. इथं ही कणग्या तयार होती द्या. ही जी गाडी आहे का ही कणग्या ह्याच्यावर दिसते द्या का. ही कणगी सगळे त्यांची फॅक्टरीज आहेत तिथं. गळवे साहेबांची तिथं फॅक्टरीज आहे. सगळं तिथं 2 क्विंटल 1 क्विंटल 1.5 क्विंटल 10 क्विंटल असं प्रत्येक क्विंटलच्या मापानं बघा सेपरेट बनवलेले आहेत. डबं आहेत असं म्हणजे किराणा ठेवायला घरात डबं ठेवायला. आणि ही उन्हात ठेवलं तर चालतंय. याला कीड लागत नाही धान्याला काय नाही. आता आमच्या कणग्या बाहेर जायत्या बघा. पहिल्याच 5 कणग्या येत्या आणि आज अजून एक घेतल्या बघा 7 क्विंटलची. बघा ती शेजारी ठेवली. पहिल्या 5 क्विंटल आहे त्यात धान्य आहे. तुम्ही बरेच जण म्हणता ती महाग बाहेर पत्र्याचं काय उभा केलंय तर त्यात आमचं धान्य असतंय. आमचं धान्य घरात नसते बघा बाहेरच. मका बेका झालेली विकत नाही. साठवण पाहिजे. आपण काय करतोय पिशव्या मुलकाय महाग घेतोय आणि ज्यावेळेस आपल्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला 1200 आणि 1500 रुपये मका असते या. मग ती काही नाही. त्याला तुम्हाला सांगतो औषध कडुलिंबाचा पाला बिला टाकून त्यात कणगी आहेत निवाण ठेवायचं. जेव्हा रेट येईल तेव्हा विकायचं. लागलं गरज नसली तर मस्तीसनी बारडा बिरडा मस्त खपतोय. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तिकडं सगळ्या भागात जिथं तुमचं टेंभुर्णी ही तिकडं करकम अकलूज या भागात लातूर साईडला कुठं पाहिजे तिथं तुम्ही नंबर देतोय तुम्हाला सांगतो स्क्रीनवर. त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला मागवाय असले तर मागवा. आणि त्यात किडा आळी म्हणून बिलकुल होत नाही. कारण ती उन्हात तापते राव. माणूस उन्हात उभा राहिला तर चक्कर येते आणि ती तर पथरा आहे आणि त्यात कशाला किडं आळी होती द्या. उन्हात ठेवायचं घरात जागा राहत म्हणजे आटत नाही काय नाही. बाहेर पटांगला त्याला गंजत नाही काय नाही.
पत्रा क्वालिटीचा आणि एकदम क्वालिटीचा तुम्हाला नंबर टाकतोय. कोणाला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून साधा आणि एकदम होलसेल रेटमध्ये यायचे आणि करपोश शेवा आहे महत्त्वाची म्हणजे. झालं का नाही चालेल बाई. लाईट आली आहे, काय करायचं आपल्याकडं लाईट नसल्यामुळे पाणी एवढं गार नाही, नॉर्मलच आहे पाणी. घेतलं का नाही ह्यातलं काय गार पाणी ह्याच्यातलं घासातलं केल्यातलं. उन्हाळ्यात दिसतात चहा उघडा म्हणलं लिंबू होती, लिंबू त्या दिवशी मी आणून ठेवलेली. तुम्ही बघितलं ना आधी नाही तर आपण रॉड हो नाही अगं आधी आपण स्वतः टेस्ट केली असते थोडीफार बोटभर. चला सांडल चला बघा सरबत बिरबत दे. या साहेब या सरबत घ्या. मला नको असं पाणी लय पिले नको मला नको. पुन्हा पाणी प्यायला लागते सारखं आणि त्याला दे. हॅलो हा बोला की. हाय की मसाला 800 रुपये किलो आहे. हां हो भेटतो की. हां हो हां इराण विराड येतं की. हां हो ॲड्रेस पाठवा येते. हो चालते ठीक आहे. हां जरा चार्जिंग लावला माझा फोन आहे. बरं तो चार्जर कुठे गेला? इराणला तिथं आहे म्हणते तर मला ऐकू आलं. इराण तुम्हाला सांगतो इराण म्हणलं का गाव काटाला म्हणलं तिकडं आधीच युद्ध चालन पुन्हा इकडे युद्ध आल्यावर पुन्हा आपलं काय खरं नाही. बरं सांगतो पुन्हा अजून घ्यायचं असलं तर राहू काय नाही शेवा तुम्हाला सांगतो यांची घरपोच आहे. आपल्याला लागेल तसं आपण ते गळवेमधनंच घेतो. तुम्हाला सांगतो टूलटेक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज दमान जाऊ दे आलेल्या रोडला. काही इकडून जाता इकडून वायर पे थकते. हां इकडून जाऊ दे आलेलं रस्त्याने दमान पुढनं वळा वाशी इकडून. घरपोच शेवा आहे बघा एकदम. आटपडीत लय मोठी फॅक्टरी आहे यांची. हां पण आमच्याला दिलं नाही बापूला पण दिला काय दिदीला आणि त्या बघा बापूला बोलवून घेऊन आलाय. चार्जिंग लावा आका त्यांचा मोबाईल चार्जिंग लाव. दमान जाऊ द्या चालते. घेतली बघा ते शेजारी चुलीपाशी आपल्या अलीकडे कण घे का ती घेतली. तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. कारण शेतकऱ्याला लय ठेवावं लागते हो. धान्य गहू ठेवावं लागते ज्वारी नुसतं बाजरी खाऊन चालत नाही. गहू आता गहू एका आता शेंगा पण आपल्या निघतेल्या शेंगा त्यात भरायच्या काय मग आधी नियोजन लावून ठेवत असतोय. चला भेटू पुढच्या व्हिडिओत.